मानवी जीवनाला एखाद्या गोष्टीचं दुःख होते आणि त्या दुःखाचा जोपून ह्या डोळ्यामधून वाहतो त्या अश्रूची किंमत काय आहे, केव्हा होते, कोणत्या वेळी आपले अश्रू कशा प्रकारे वाहतात आणि त्याचं वर्णन मी माझ्या लेखणीद्वारे केलेलं आहे की तू येणाऱ्या वाटेवरती मी डोळ्याचा पहारा दिला, तू येणाऱ्या वाटेवरती मी डोळ्याचा पहारा दिला आणि डोळा कोरडा ना पडावा म्हणून त्याला आसवांचा सहारा दिला. आणि म्हणून आसवाचा थेंब सांगे, आसवाचा थेंब सांगे समजावणी तो मजला नको लावू तुझी बाळा, नको जाळू तुझी बाला, आसवाचा थेंब सांगे समजावून तुला. कशा पद्धतीने अंगावरी ते घाव, अंगावरी ते घाव घावा लागताच रक्त गळते, पण अश्रू काय म्हणतात, अंगावरी ते घाव लागताच रक्त गळते, अंगावरी ते घाव लागताच रक्त गळते, अंगावरी ते घाव आणि अश्रू म्हणतात, अरे नयना मधुर विधळतो, नयना मधुर विधळतो, स्वप्नागता जीवाला देवाचा
झाला तुझा मधुर झाला माझा जन्म झाला तुझा मधुर तुझा अश्रू आणि त्याचा जन्म बघा दुःखामधून कशा प्रकारे होतो माझाही जन्म झाला दुःखामधून तुझ्या कालही तुझ्याची किंमत कालही तुझ्याची किंमत बोलत होतो सुखाचे सारे लोभी असतात सारी लोक अरे सुखाचे सारे लोभी असतात सारी लोक निसर्गी वागणे काय म्हणायचं आहे समजून घेणे अवघडे समजून घेणे अवघडे आहे इथे स्वतःला प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणती खंत इथे आहे प्रत्येकाच्या मनामध्ये समजून घेणे अवघडे आहे इथे स्वतःला शालिक काय बोलू
शालिके मी काय बोलू काय सांगू मी तुला